नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण राजमा पेरून साधारणपणे 8 दिवस पूर्ण झाले आहेत आणि 8 दिवसामध्ये अशा पद्धतीने आपला प्लॉट आला आहे। परंतु आपण प्रति एकरी साधारणपणे किती किलो बियाणं पेरलेलं आहे की जेणेकरून अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने राजमा आपला हे उगवून आणला आहे। तर बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजम्याची लागवड केली जाते, पेरणी केली जाते कमी जास्त प्रमाणामध्ये, आणि जमिनीची योग्य निवड केल्यानंतर आपण त्याचा अंदाज काढू शकतो की साधारणपणे किती किलोपर्यंत बियाणं हे आपण पेरलं पाहिजे। तर आता बागायती शेतीचा जर विचार केला, काळीची जमीन असेल आणि ट्रॅक्टरची जर पेरणी असेल तर साधारणपणे 30 ते 35 किलोच्या आसपास आपण बियाणं पेरलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्पन्नाचा जर विचार केला आपण तर 8 ते 10 क्विंटलचा ॲव्हरेज आपल्याला हे चांगल्या पद्धतीने निघेल। तर आता आपण जो व्हरायटी बघू शकता ती व्हरायटी आपण वरून या व्हरायटीचा राजमा हा पेरलेला आहे। आता भिजवण्यासाठी देखील रान आलेलं आहे, परंतु जेवढं जास्त प्रमाणामध्ये रान हे ओढलं जाईल तेवढ्या पद्धतीने आपलं पीक हे जोमदार येत असतं। त्यामुळे पाणी व्यवस्थापन करताना देखील थोडं काळजीपूर्वक व्यवस्थापन केलं पाहिजे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।